पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई मेट्रो 3चं करणार लोकार्पण। मुंबईतील राजभवनात मोदी करणार मुक्काम। केंद्रीय निवडणूक आयोग देशभरात मतदार तपासणी मोहीम राबवणार। सर्व राज्यांमध्ये मतदार यादीतून मृतांची नावे हटवणार। मतदार यादीत अधिकाधिक अचूक आणि अपडेट ठेवण्याचे आयोगाचे प्रयत्न। उद्या मुंबईमध्ये ओबीसी प्रतिनिधी आणि सरकारची बैठक। मराठा आरक्षण जीआर आणि ओबीसी आरक्षणाबाबत बैठकीत चर्चा होणार। ओबीसी नेत्यांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिवाय उपसमितीचे प्रमुख बावनकुळे सुद्धा उपस्थित राहणार। पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार मुंबईतील आमदारांना आणि नगरसेवकांना मोठा निधी। विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी वाटप न केल्याने महाविकास आघाडी आक्रमक होणार। आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी लवकरच बैठक। केंद्राकडून महाराष्ट्राला 6,418 कोटी रुपये प्राप्त। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। सणासुदीच्या काळात पैसे मिळाल्यामुळे दिलासा। अजितदादांनी मानले पंतप्रधान मोदींसह केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार। नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली बैठक। नामकरणाचा वाद। विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी, मात्र बोर्डिंग पासवर नवी मुंबई विमानतळ असा उल्लेख। नवी मुंबई महापालिकेमध्ये युती झाली किंवा नाही झाली तरी भाजपचाच महापौर। मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला विश्वास। जनतेला नवी मुंबई कोणाची आहे हे सांगायची गरज नाही। नाईक यांचा नाव न घेता एकनाथ शिंदेंवर निशाणा। अजित पवारांसमोरच सुजय विखेंचा खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार निशाणा। तो गडी तुमच्याकडे घेतला नसता तर मी माजी झालो नसतो। येत्या काळात पूर्ण लंका दहन केल्याशिवाय थांबणार नाही, विखेंचा इशारा। येत्या 2 दिवसात सरकार पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा करणार। त्याआधी आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता। बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। येत्या रविवारपासून मनसे नेते मराठवाडा दौऱ्यावर। मनसे पूरग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे खते पुरवणार। बाळा नांदगावकर, मनोज चव्हाण दौरा करणार। राज्यात 394 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही। सुमारे 8,000 शाळांची पटसंख्या 10च्याही खाली। पुण्यामध्ये सर्वाधिक 37 शाळांमध्ये एकही विद्यार्थ्याची नोंद नाही। ग्रामीण भागामध्ये स्थिती बिकट। राज्यावरील पावसाचा धोका अजूनही कायम। हवामान विभागाचा पुन्हा पावसाचा इशारा। कोकणामध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज। यंदा राज्यात 20% अधिक पाऊस। सगळ्यात जास्त पावसाची नोंद मराठवाड्यात। मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारी 7ही धरणं काठोकाठ भरली। मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली। प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं 13 ऑक्टोबरपासून आंदोलन। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीची माहिती। दिवाळीमध्ये गावी जाणाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता। गेल्या काही वर्षात मुंबईतील मराठी माध्यमाच्या बालवाड्या बंद। नव्या अभ्यासक्रम आराखड्यात सुद्धा खासगी मराठी बालवाड्यांचा विचार नाही। आता कागदी बॉन्डची झंझट संपणार। आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। विजयादशमीच्या मुहूर्तावर मुंबईतील सराफा बाजारात विक्रमी सोने विक्री। काल दिवसभरात मुंबईमध्ये किमान 100 टन सोने खरेदी। गतवर्षीच्या तुलनेमध्ये 20 टन जास्त सोनं लुटलं। खोदकामांवर असलेली बंदी पावसामुळे मुंबई पालिका प्रशासनाकडून कायम। पाऊस थांबण्याची पालिकेला प्रतीक्षा। रस्ते कामांसह इतर कामं रखडण्याची शक्यता। शिवना नदीला आलेल्या पुरात 3 मुलं बैलगाडीसह वाहून गेली। संभाजीनगरच्या बोरसर खुर्दमधील घटना। नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुलं आणि बैल वाचले, तर लिंबे जळगावमध्ये ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू।
अंबरनाथ रेल्वे स्थानकावर सोनसाखळी चोराला पकडतानाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. रेल्वे पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई. सोनम वांगचुक यांच्या अटकेला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान. वांगचुक यांच्या पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव. सोनम वांगचुक यांची तातडीने सुटका करण्याची मागणी. जगप्रसिद्ध ऐतिहासिक म्हैसूर दसरा संपन्न. सोन्याच्या अंबारीत विराजमान झालेल्या माता चामुंडेश्वरीची हत्तीवरून मिरवणूक. चित्तथरारक कवायतीचं सुद्धा सादरीकरण. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव. पहिल्याच सामन्यामध्ये बांगलादेशचा 7 विकेट्सनं विजय.